तुमच्यातलीच तुमच्यासारखी तुमची मैत्री मी रंजना या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते। कशा आहात मैत्रिणींनो? मस्त ना? हो, आपल्याला मस्तच राहायचे, कारण ज्यावेळेस आपण मस्त राहू ना त्यावेळेस आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकू आणि त्यांना आनंदात ठेवू शकू। त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या कुटुंबाला आनंदात ठेवा। तर चला मैत्रिणींनो, आजच्या गप्पाला आपण सुरुवात करूया, आपल्या छोट्याशा चर्चेला आपण सुरुवात करूया। तर मी आज आपल्या छोट्याशा मुलांबद्दल किंवा आपल्या किशोरवयीन मुलाबद्दल पण सगळ्यांनाच ही चर्चा लागू पडेल अशी ही चर्चा आहे माझी। तर आपल्या पॅरेंट्स लोकांसाठी मला या व्हिडिओतनं काहीतरी सांगावंसं वाटतं की आता हे धावपळीचं युग आहे, प्रत्येक माणूस बाहेर पडलेला आहे, प्रत्येकजण काही ना काही करतो आणि आपल्या कामामध्ये व्यस्त आहे। पण हे नका विसरू की या धावपळीच्या युगात पण आपल्याला आपल्यासाठी पण वेळ काढायचा आणि त्याचबरोबर जास्त महत्त्वाचं म्हटल्यानंतर आपल्या मुलांसाठी आपल्याला वेळ काढायचा आहे। आता कसं झालेलं आहे, सगळेजण बिझी असल्यामुळे वेळ काढणं थोडंसं अवघड झाले। पण जर आपल्या मुलांना आपण वेळ देऊ शकणार नाही ना तर आपण त्यांना घडवायला कुठेतरी खूप कमी पडणार आहोत। कारण ज्यावेळेस मुलांना आपण हवेशी वाटतो त्यावेळेस जर मुलांना नाही आपण अवेलेबल जर नाही झालं तर मुलाची मनस्थिती वेगळ्या प्रकारे होते की आपले आईवडील आपल्याला वेळ देत नाहीत किंवा आपल्याकडे लक्ष देत नाहीत, असा एक त्यांचा विचार असतो। तर आपल्याला आपल्या मुलांसाठी वेळ देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायचा आहे। आणि वेळ देणं म्हणजे असं काय की असं वाटेल की मग वेळ देणं म्हणजे काय आपण आपले जे बिझनेस वगैरे आहेत, कामं वगैरे आहेत ते थोडेसे कमी करून हे करायचे का? तर नाही, भले तुम्ही दिवसातलं एक 15 ते 20 मिनटं मुलांना वेळ द्या, पण तो क्वालिटी टाईम त्यांना दिला पाहिजे। तर कसं होतं आपण काय विचार करतो की वेळ देणं म्हणजे काय, तर लगेच त्यांच्याजवळ बसल्यानंतर मग आपले चर्चा चालू होतात की आज क्लासला गेला होता का, आज हा अभ्यास केलास का, आज काय केलंस किंवा कुठे गेला होतास, हे असे आपले प्रश्न चालू होते। तर हा वेळ आपण क्वालिटी टाईम असं म्हणू शकत नाही, कारण की ज्या वेळेमध्ये आहे तो संवाद आपला फक्त एक काय म्हणतात एका मास्टरसारखा किंवा आपल्या एका टीचरसारखा होईल की तू हे केलंस का, ते केलंस का, एक जे आपुलकी किंवा जो आपुलकी निर्माण व्हायला पाहिजे तो या संवादामध्ये निर्माण होत नाही। तर आपल्याला काय करायचं आहे, भले तुम्ही दिवसातले 10 ते 15 मिनटंच द्या मुलांना, असं नाही की तुम्ही दिवसभर वेळ दिला पाहिजे। एक 15-20 मिनटं जरी मुलांना वेळ दिला तर तो कसा दिला पाहिजे, तर आपण त्याच्याजवळ बसणार, तो काही करत असेल, खेळत वगैरे असेल किंवा काही वाचन वगैरे करत असेल तर आपण त्यांच्याशी फक्त थोडंसं एक त्या टॉपिकवरती गप्पा मारणार किंवा काय चाललं रे बाळा, मग मित्र कुठले आहेत तुझे, किंवा तुझ्या खेळण्यामध्ये मग मी पण थोडासा सहभागी होतो। एक जसं त्यांच्यामध्ये मित्रांमध्ये कसा संवाद असतो ना त्या प्रकारे आपल्याला त्याच्याशी संवाद करायचा आहे। असं नाही की जेणेकरून एखाद्या मास्टरसारखा की हे आहे का, ते केलं का, हे केलं का, असं नको व्हायला। एक त्या संवादामध्ये आपल्यामध्ये एक आपुलकी निर्माण झाली पाहिजे। किंवा वाटलंच तर तो जर काही करत असेल तर तुम्ही तिथं फक्त शांत जाऊन बसू शकता। फक्त एक त्याला वाटलं पाहिजे की माझे आई किंवा माझे बाबा माझ्याजवळ आलेत, माझ्याजवळ बसले, एक त्याला एक तिथं एक आपुलकी निर्माण होते की आले आणि बसले माझ्याशी, थोडंसं एक छानशा गप्पा मारल्या किंवा जस्ट माझ्या कामाला थोडं बघून गेले किंवा माझा खेळ बघून गेले, असं एक त्या मुलांमध्ये एक आपुलकी तयार होते। जर आपण जाऊन तिथं त्या वेळेमध्ये त्यांना जर टॉर्चर केल्यासारखे बोललं तर उलट त्या आपल्या मनामध्ये त्यांचा दुरावा निर्माण होतो की आई आली, बाबा आले आणि माझ्याशी फक्त हे बोलले, मग दुसरं काही विचारलंच नाही किंवा माझ्याशी 4 शब्द असे छान आपुलकीने बोलले नाही, असं होतं। आणि आता कसं होतं, सगळीकडे कॉम्पिटिशन झाल्यामुळं आपलं जास्तीत जास्त बोलणं कशावर होतं की हे केलंस का, ते केलंस का, किंवा त्याच्या त्याला जो जिव्हाळ्याचे शब्द मिळायला पाहिजे ते आपल्याकडनं जात नाहीत। कारण की जो आपल्या धावपळीमध्ये थोडासा वेळ मिळतो आपल्याला वाटतं की त्याचं काय चाललंय तेच विचारावं आपण, त्याचा अभ्यास कसा चाललाय किंवा तो कुठे गेला होता, काय गेला होता, हेच विचारायला पाहिजे, असं आपल्याला असं वाटतं। पण नाही, क्वालिटी टाईम म्हणजे त्याच्याशी आपल्याला एकदम मवाळमध्ये एकदम सॉफ्ट शब्दामध्ये त्याच्याशी बोलायचे किंवा एकदम शांत बसून तो जो काय करतो त्याचं आपल्याला फक्त निरीक्षण करायचं, एक मैत्रीसारखं त्याच्याशी आपल्याला वातावरण ठेवायचं। त्यावेळेस मुलांना आपल्याला एक
आपुलकीचं वातावरण त्यांना तिथं छान वाटतं आणि जे अटॅचमेंट आहे ते आपलं एकदम घट्ट व्हायला सुरुवात होतं. तर मला हेच सांगायचं होतं की आपल्याला जर आपण मुलांना वेळ दिला ना तर आपल्याला त्याच्याशी एकदम एकदम छान संवाद साधता येईल आणि आपण जो आपल्यामधील जे नातं आहे ना ते घट्ट होईल आणि एका मित्रमैत्रिणीसारखं होणार आहे. तर लक्षात ठेवा, आपल्याला आपल्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला आपल्या मुलांना क्वालिटी टाईम हा द्यायचाच आहे. असं नाही दिवसभर दिला पाहिजे, तुम्ही 15 ते 20 मिनटं द्या, पण क्वालिटी टाईम द्या आणि व्यवस्थित एकदम मित्रांसारखं त्यांच्याशी संवाद करा. तर मला आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगायचं होतं. तर मला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये जाऊन मला काही सुचवायचं असेल तर तुम्ही सुचवू शकता. त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.